जय महाराष्ट्र. खिजली नमस्कार, राम राम, जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जातोय शिरपूर गावामध्ये. आमचे एक दाजी आहे, त्यांनी पोकलँड घेतली, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही तिथे जातोय. त्या तारखेला गर्दा झालता त्या टायमाला. त्याच्याशिवाय त्याचा पैसा थोडी निघते. पूर्ण झाल्याशिवाय चालू होणार. चालू झाल्यावर निघतेच ना. 3000 रुपये भरायचे कुठे टोल फ्री, आणि लाईफ टाईम जर पाहिजे असेल तर 30,000. शिरपूरला जाताना आम्हाला लोणार लागतं, तर आम्ही आता लोणारमध्ये थांबलोय आणि काही स्वीट्स घेऊन जाऊ. घुंगरू शेठ, हो घुंगरू शेठ, हो घुंगरू शेठ. अरे बाप, नख मारायला लागली हा. आबा धरते लय खतरनाक आहे. पोकलँडची हाईट जास्त असल्यामुळे ती शेतात होती. मग आम्ही तोवर थोडा घरासमोरच गप्पा वगैरे मारत बसलो. याच्याकडे पण मांजर आहे. खेळते ती, काढायला लागली. हा बघ तिकडं बघ. घेऊन जाऊ घरी. हो चला धरा. नेमकंच आम्ही जेवण वगैरे केलंय. जेवण करून झालं आणि आता जिथे पोकलँड उभी केली तिकडे चाललोय. गाव म्हटलं की छोटे रस्ते, ढोरं वासरं, रस्त्याला लागूनच शेती, जमिनी, त्यातली पिकं, हे सर्व काही एका चित्रापेक्षा काही कमी नाही. सायकल पडली, चालवता येते का? सायकल पूर्ण खराब करून टाकली. हा सायकलच्या मागच्या नाही करला का रे? सायकलच्या मागच्या टायरात काय टाकलं? आपली प्लॅस्टिक पडची नाही असते का, तीच टाकून दिली. कोणतरीच होत ना आता. पोकलँड गावाबाहेरच्या शेतामध्ये असल्यामुळे मग आम्ही थोडं पायीच चालायचं ठरवलं. तर थोडासा सायकलीचा सुद्धा मग जाता जाता आनंद घेतला. ही पोकलँड ल्युगॉंग कंपनीची आहे. ही कंपनी चायनामध्ये आहे. सो हे चायना मॅन्युफॅक्चरिंग आहे. गावातल्या लोकांची प्रचंड गर्दी जमली होती पोकलँड पाहण्यासाठी. काय रे, कुठला आहे तू? शिरपूर इथं राहतो का? खाली गावात? अच्छा, याचे मित्र आहे का तुम्ही? कोणाचे? आर्यनचे. तर हे आतली कॅबिन आहे. कॅबिनमध्ये पाहू शकता सनरूफ दिसतंय, डिस्प्ले आहे, कॅमेरा वगैरे. ओके, हां कॅमेरा इथे दिसतो. हे डिस्प्ले आहे. बाकी AC वगैरे पण दिसत आहे. साऊंड सिस्टीम पण आहे. साऊंड सिस्टीम पण ल्युगॉंग कंपनीचीच दिसते. तो आतून पण कॅबिन एकदम छान आहे. बाकी हे गिअर सिस्टम्स वगैरे दिसत आहेत वेगवेगळे प्रकारचे. इथे एक दिसतोय, हा एक दिसतोय. हिंदी आता है उसको, मराठी आता नहीं उसको, हिंदी बोलो. अरे बाप रे, नहीं तो उनको मराठी सिखा दो अभी. हाँ उनको मराठी सिखाओ तू, वो सीख जाएंगे अभी इधर रह के. चलो भाई, जय महाराष्ट्र. हाँ ये यार पाय काढतो. त्याची प्राइस जी आहे ही 85 लाख आहे. तेज है बहुत है. ये बेच के आएगा तुम्हें. थोड़ा संभाल के रहना इससे. ओए मजबूत आहे. लोखंडी उचला जरा, मजबूत आहे जरा. बराबर. त्या गट्टूमध्ये आयला इंग्रेस नाही आयला त्यात मध्ये त्या गट्टूमध्ये आयला असते. बाहेरून चेन आयला लागतात. जाळ निघतोय.
पाणी लागल्यावर पेड लागणारच पाणी. शिकायची का मशीन शिकतो का त्याला सोडून दे मग. या पोकलँडची जी हाईट आहे ती 50 फूट, म्हणजे 50 फुटापर्यंत विहिरी खोदू शकता. दम दिरे का तर आम्ही इथलं सांगायला आपला बोरे 100 फूट बोर